अहो, कारखाना भाड्याने देण्याचा पहिला सहकारातला क्रांतिकारी निर्णय त्या साहेबांनी घेतला आमच्या, आणि त्यावेळेच्या कृषी मंत्री शरद पवार साहेबांनी सुद्धा त्याचं कौतुक केलं. सर, क्रांतिकारक निर्णय म्हणताय, काय काय म्हणजे काय क्रांतिकारक निर्णय म्हणजे काय? हे बघा, तत्कालीन काळात मावा रोगाचा प्रादुर्भाव ऊसावर झाला होता. त्यावेळी आजरा तालुका कार्यक्षेत्रात आमच्या कारखान्याच्या 40,000 टनसुद्धा ऊस नव्हता, आणि इतक्या अत्यल्प ऊस पुरवठा होणार होता की कारखाना सर्वाईव्ह होऊ शकणार नव्हता, आणि आमच्याकडे असलेलं भागभांडवलसुद्धा कमी होतं. त्यामुळं रेणुका शुगर्सचं त्यावेळी एक्सपान्शन चालू होतं बेळगावच्या परिसरात, आणि त्यांचा कारखाना पूर्ण तयार नव्हता. पण त्यांनी ऊस वाढीसाठी बराचसा निधी खर्ची घालून त्यांच्या कार्यक्षेत्रातला ऊस वाढीचा कार्यक्रम प्रभावीपणे राबवलेला. त्यामुळे त्यांच्याकडे एक्सेस ऊसाचा पुरवठा होता आणि त्यांचा कारखाना तयार नव्हता. त्यामुळे त्यांना क्रशिंगसाठी कारखान्याची गरज होती आणि आमच्या कारखान्याला ऊसाची गरज होती. या प्रसंगात जर आम्ही आमच्या स्वबळावर चालवला असता तर तो कारखाना अडचणीत लॉसमध्ये गेला असता. म्हणजे प्रोसेसिंग कमी झाल्यामुळं होणारं लॉस ही कारखान्यावर आलं असतं. ते न होऊ देता अडचणीच्या काळापुरता हा कारखाना रिटेन व्हावा म्हणून सहकारातला त्या 2-3 वर्षासाठी भाडेतत्वावर देण्याचा निर्णय झाला. त्याचा फायदा काय झाला की दरम्यानच्या काळातला इथं असलेला ऊस विकासाचा कार्यक्रम प्रभावीपणे राबवला गेला. तालुक्यातला ऊस वाढीला वेळ मिळाला, कर्मचाऱ्यांना पगार मिळाला, कारखान्याच्या मशिनरीज जिथं हेवी रेनफॉल एरिया आहे तिथं गंजून गेल्या असत्या त्या न गंजून जाता त्या टिकल्या. सगळ्या कर्मचाऱ्यांचे संसार चालले आणि कारखान्याची यंत्रणा कार्यान्वित राहिली, आणि सगळ्यात महत्त्वाचं सगळे हप्ते वेळेत गेले. थकला नाही एकसुद्धा हप्ता. दरम्यानच्या काळात एकही हप्ता थकला नाही. त्यामुळं त्या निर्णयाचं समर्थन संबंध देशानं केलं, राज्यानं केलं, आणि 32 सहकारी साखर कारखाने एका निर्णयानं क्रांतिकारी टिकले, म्हणून तो निर्णय क्रांतिकारी.